कसं काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी मुकेश भगत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजपर्यंत आपण हिंदीमधून ब्लॉग बनवत होतो, पण दोघा तिघांनी आपल्याला रिकमेंड केलं की मराठीतूनच ब्लॉग बनवा. म्हणजे कसं आहे, आपल्या जे मराठीत वाईब येते ना ते हिंदीमध्ये येत नाही वाईब. मग म्हटलं ठीक आहे, म्हटलं चला तर आजपासून मराठीतून ब्लॉग बनवू. तर आजचा ब्लॉगचा विषय म्हणजे असा की जे हे आपण एक 2 वर्षापूर्वी घेतलेली खरेदी आहे. यामध्ये आता आपण JCB लावणार आहे. म्हणजे JCB म्हणजे हे रान सगळं एकदम लाईनीत करून इथं आपल्याला डाळिंबाचं झाड लावायचे ती. त्यासाठी आपण आता चालू करणार आहे. त्यासाठी आता आपण ठरवायला आलो आहे. तर ते JCBचे जे मालक आहेत त्यांना घेऊन आलो आहे की बाबा हे म्हणजे आता ताशी कसं घेणार तुम्ही ते ठरवायसाठी आपण घेऊन आलेलो त्यांना. तर बघूया त्यांनी कशी ताशी बनते ते. त्या हिशोबानं आता आपल्याला काम चालू करायचं या महिन्यात आणि पुढच्या 5-6 महिन्यात आपल्याला इथं रोपं लावायची. तर माझ्यासोबत बनरे असं हिंदीमधून म्हणते, तर मराठीतून आपण म्हणून तुम्ही माझ्यासोबत टिकून राहा माझ्या चॅनलवरती, असं माझं म्हणणं आहे. तर चला पुढे बघूया आपल्या आजच्या दिवसामध्ये अजून काय नवीन इंटरेस्टिंग बघायला भेटते. चला मित्रांनो. हे आमचा कोळ्याचा जे गट आहे एक म्हणजे आमचं 2 गोड आहे. दोन गोडात काय झाले एकट्यात कसं मी एकटा कसं सण करू पाणी आलेलं समजा ती पाटात सोडा घ्या ना म्हणजे 2-3 गटातलं शेत झाले हो. म्हणून मग ती तिथे गेट सोडलेली किती. तर मित्रांनो, आपण आलतो आज सांगोलला आपल्या तिथल्या साईटवरचं काम करून बघितलं. आता सूरज आपला काम करत होता. आधी या क्लिपच्या आधी सूरज काम करत होता. ते माणसाकडे काय बडबडत होती. तर ती क्लिप झाल्यानंतर ना आपण एक झोप काढली मस्तपैकी घरी आणि आलो आहे सांगोलला. तर ते कुठं नसते येऊ काय तर मागं आपल्या, त्यामुळं आलो आहे कुठाना. एक जणांनी केस टाकले आहे आपल्यावर, भावावर केस टाकली आहे का तर मुलगी चुकीची केली आहे म्हणून आलो आहे. आता आपण सांगोलला वकील वगैरे द्यायला. उद्या सकाळी तारीख आहे आणि चुलत वहिनीच लग्न आहे. काय आवाज का सांगा तुम्ही आता काय यांच्या आयला कडू का माणसं काय नीट करून खाऊन देते तुम्ही. त्यासाठी आपण चाललो आहे. आता झालं आहे आपलं काम, वकिलाची भेट घेतली, ऑफिसमधलं काम केलं आहे आणि अशा तऱ्हेनं आपण सांगोला मस्तपैकी फिरत चाललेलो आहे घरी. घराकडे जाताना थोडीशी शॉपिंग करणं गरजेचं आहे ना तर भावा. चला जाऊया शॉपिंग करून मस्तपैकी घरी. पॅकेट आहे हॅलो हे पॅकेट आहे 20 रुपयाला. किती आहे? 38 ग्रॅम आहे. 20 गुणिले 38 कर किती झालं बघ. 20 नाही 20 गुणिले 300. 20 गुणिले एक काम कर, 38 गुणिले 10 कर. 38 गुणिले 10 म्हणजे 200 रुपयाला 380 ग्रॅम येते. आणि हे आहे 175 रुपयाला. हे येते 175 रुपयाला येते 300 ग्रॅम. म्हणजे वरच्या 338 ग्रॅम झालं ना. 38 ग्रॅमला 25 रुपये द्यायला लागतील. हे अर्धा लिटर आहे 285ला आणि 1 लिटर आहे 470 रुपयाला. म्हणजे किती लावायचं काम आहे बघा, नुसती सुट्टी नोट काम आहे. हे आम्ही एक कोलगेटची पेस्ट नाही घालतो तर 2 घेतले, तर तेल घेतले आणि अजून बरंच काही बघा चालू आहे. तर सेंटचं बिंट आहे ते. हे बघा, हे तुम्हाला माहिती आहे काय विषय. तो विषय म्हणजे ही आहे बगलत लावायचं. बगलतला वास नाही आला पाहिजे. काय निघतंय आजकाल यांच्या काय सांगता येत नाही. कुठं काय निघालं आणि काय होईल काय सांगता येत नाही. अशी आमच्या अजून शॉपिंग चालू आहे मस्तपैकी. काजू बदाम तर आपल्या लायकीच्या बाहेरचं आहे. काय आवडच काय नाही काजू बदाम का नाही. हे मिक्स पॅकेट. आता हे अर्धा किलो काजू घ्यायचं म्हणलं तर बदाम आहे. बदाम किती 450. आहे एक बाई 5 तास काम करते 250 रुपयामध्ये. 1 किलो कितीला 880 रुपयाला. महागाई चेष्टा काय प्रमाणच नाही याला. काय घ्यायचं आहे घरी सुधीरांना? काय घ्यायचं आहे का नाही? फोन करायला सुधीरांना आमचा. फोन झाल्यावर बघू काय घ्यायचं आहे. ते खायला किती आहे बघा. थोडा आहे का खायला इथं.
चहा ह्यांच्या पैसाच पैसा. हे आमच्या सुधीरांना आहेत आणि हे आहे आमच्या सांगोचा गायत्री मार्ट. सुंदर असा मार्ट आहे पण काय त्यांच्या ₹200 कोलगेट घ्यायचं होतं तर बिल झाले 1145. तरी पण लई घेतलं नाही. मी आज माझ्या हातात अभ्यास ठेवला आहे. म्हटलं बिन काय काम करायला नको म्हणून काय घेतलंच नाही. आज घालल्या सोमवार आता मस्त की बाहेरनं श्रीखंड घेऊ पण जाऊ घरी. हे श्रीखंडच्या आमच्या गावात हे पाव किलो आहे. हे भेटते 50 रुपयाला आणि इथं घेतले मार्टमध्ये तरी हे आहे 83 रुपयाचं आणि त्यासोबत सुधीरांना आम्हाला 20 रुपये कॅडबरीचा 103 रुपये. म्हणजे 50 जायच्या ठिकाणी 103 रुपये गेल्याचं. कसं या मार्टमध्ये येऊन काय मला काय गणितच कळ नाही. या मार्ट असू द्या आपलीच गरीबी हटणं म्हणायचं. आलोय गाडीवर शाईन घेऊन जायचं आता ह्या दिशेनं घरा. तेव्हा हे आम्ही आता भरले चाय 5 रुपये मागतील पिशवीला. म्हटलं किडं लागल तर चालते पण बिना हेल्मेटच जायचं. हेल्मेटमध्ये घातले सामान हे कागद मगाशी घेतलेली तेलाची बाटली श्रीखंड आहे आणि अजून एक आहे हे आणि कोलगेट्स असे घेऊन चालले आम्ही आता हेल्मेटमध्ये घराच्या दिशेने. आणि लय शिकायला कडे असतं ना एखादा तर त्यांना गागलं असतं 5 रुपये. आम्ही त्याच्यापेक्षा हुशार आहे त्यामुळं आम्ही 5 रुपयाची बचत केली आहे. कॅडबरी खाल्ली 20ची पण फुकट पैसा नाही गेला पाहिजे. त्यासाठी चाललोय आम्ही आता घरी. झाले आमचं काम आता ओकेमध्ये. तर आता आपण सांगोलनं आलतो घरी. श्रीखंड वगैरे घेऊन आलतो. तर जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. जेवण करून तुम्हाला जी सकाळी तुम्ही बघितलं ज्यामध्ये आपण ते JCB वगैरे ठरवायला गेलो तर ते ठरलं 1800 रुपये प्रति तास. काय असेल ते जे रानाचं जेवढे तास होईल त्यांच्या अंदाजे होईल 200 तास म्हणजे 3-4 लाख रुपयाचं बजेट होते. पण आम्ही धरले 200-300 तासावर धरले आम्ही. बघू किती होतील तेवढे होतील. मग ते आता आलं तर JCB मी जायच्या आधी त्यांनी उतरवलेलं ते खाली तिथं. ते उतरवलं आहे त्यांना डबा वगैरे द्यायचा. मी पाणी देऊन आलो. पप्पा जाऊन आता ही देऊन येतील डबा देऊन येतील जेवणाचा. मी आता कुटाणा करत बसलो आहे. कुटाणा म्हणजे हे जे आहे फॉर्मचं वगैरे आपल्याकडं म्हणजे पैसे घेतो आपण त्याचं तेच करत बसलो आहे. ते मोजणीचे अर्ज जे आपण आता तुम्ही दुपारी वगैरे काम बघितलं ते आपण प्रायव्हेटमध्ये करतो आहे. मग त्यासाठी जे सरकारीला जी प्रोसेस आहे त्यासाठी तो ऑनलाईन अर्ज करायला लागते. तेच अर्ज करत बसलो आहे. बॅकग्राऊंडला गाणी पण आहेत बंद करावं लागते ना. कॉपीराईट वगैरे पडलं तर कसं करायचं त्यासाठी बंद करावं लागते. दाखवू का तुम्हाला 1 मिनिट. हे असं आहे दिसते का व्यवस्थित. तर हे याच्यामध्ये हे इथं आधार कार्ड वगैरे अपलोड करून त्यांची पूर्ण माहिती अपलोड करावी लागते. तर आजच्या पुरता हा एवढा ब्लॉग पूर्ण झाला आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये असंच काहीतरी क्रेझी करत. ओके. जर चॅनल आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.